नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका स्वाध्यायात। इयत्ता 6 वन्य विज्ञान धडा 2 सजीव सृष्टी याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वाध्यायाला। स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। त्यामधील अ हा उपप्रश्न आहे, वनस्पती आणि प्राणी यामधील फरक स्पष्ट करा। चला तर पाहूया उत्तर। वनस्पती या स्वयंपोषी असतात, प्राणी हे परपोषी असतात। दुसरा फरक आहे, वनस्पती हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण ही क्रिया करतात, तर प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसते, त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकत नाही। तिसरा फरक आहे, वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत राहते, प्राण्यांची वाढ एक ठराविक काळापर्यंतच होते। चौथा फरक आहे, वनस्पती खोड व पानावरील सूक्ष्म छिद्राद्वारे श्वसन करतात, तर प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक अवयव असतात। हे आहे या दोन्ही मधील फरक, ते आपण असा तक्ता करून लिहायचा। आता पाहूया दुसरा प्रश्न, वनस्पती आणि प्राणी यामधील साम्य स्पष्ट करा। आधी आपण फरक पाहिला, आता साम्य म्हणजे या दोन्ही मधील सारखेपणा आपल्याला उत्तरात लिहायचा आहे। चला तर मग पाहूया उत्तर। पहिलं, प्राणी व वनस्पती हे दोन्हीही घटक सजीव आहेत। दुसरं साम्य आहे, वाढ, श्वसन, उत्सर्जन आणि चेतना क्षमता तसेच पुनरुत्पादन या गोष्टी वनस्पती आणि प्राणी यामध्ये साम्य दर्शवतात। तिसरं आहे, वनस्पती आणि प्राणी यामध्ये पेशीय रचना आढळते। आणि चौथा आहे, काही वनस्पती आणि प्राणी उपयुक्त आहेत तर काही अपायकारक आहे। हे आहे या प्रश्नाचं उत्तर। आता पाहूया पुढचा प्रश्न ई, वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे? याचं उत्तर आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे। घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरता येतात, जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो। आता पाहूया पुढचा प्रश्न ई, प्राणी सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे? याचं उत्तर आता आपल्याला पाहायचं आहे। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा। शेजारील बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे नवीन स्वाध्याय तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर मग पाहूया आता ई या प्रश्नाचं उत्तर। प्राणी आपल्याला उपयोगी पडतात। कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे घरगुती उपयोगासाठी पाळले जातात। मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात, तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात। गांडूळ हा प्राणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असतो। हे आहे या प्रश्नाचं उत्तर। आता पाहूया पुढचा प्रश्न, सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत? याचं उत्तर पाहूया। सजीवांमध्ये वाढ, अन्नग्रहण, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतना क्षमता व हालचाल अशी लक्षणे दिसून येतात। सजीव जन्म घेतात व मृत्यू पावतात, अशी लक्षणे निर्जीवांमध्ये दिसत नाही, त्यामुळे सजीव आणि निर्जीव हे एकमेकांसारखे नसून वेगळे आहेत। आता पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा आहे, कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो? पहिला आहे मासा, याचं उत्तर आहे कल्ले। साप कशाच्या साहाय्याने श्वसन करतो? त्याचं उत्तर आहे फुफ्फुसे। तिसरा आहे करकोचा, त्याचंही उत्तर येईल फुफ्फुसे। ई आहे गांडूळ, गांडूळ कशाने श्वास घेतो? त्याचं उत्तर येतं त्वचा। मानव फुफ्फुसे। वडाचे झाड हे पानांवरील छिद्रांपासून श्वसन करतं। आणि चौथं शेवटचं आहे अळी, अळी ही श्वास घेण्यासाठी श्वसन छिद्रांचा उपयोग करते। हे आहे आपल्या या प्रश्नांची उत्तरे। आता पाहूया प्रश्न तिसरा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। आपल्याला इथे रिकाम्या जागा भरायच्या आहेत। अ आहे, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात। येथे आहे, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात। पुढची रिकामी जागा आहे, शरीरात रिकामी जागा वायू घेणे व रिकामी जागा वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात। यामध्ये आहे, शरीरात ऑक्सिजन घेणे
व कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात. आता पुढची ई आहे, शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे रिकामी जागा होय. या रिकाम्या जागी आपल्याला येईल शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय. आता ई पाहूया, घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद येण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. आणि शेवटचे आहे, आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. आता प्रश्न चौथा पाहूया, त्याआधी एक लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करा. चौथा प्रश्न आहे, प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा. आपल्याला इथे प्राणी आणि वनस्पती यांची नावे दिलेली आहे, ते आपण एक एक करून सगळ्यांचे उपयोग लिहूया. चला तर मग पाहूया. पहिला आहे मधमाशी. बीवॅक्स आणि मध मधमाशींपासून मिळतो. दुसरा आहे शार्क मासा. शार्क माशापासून शार्क लिव्हर ऑइल मिळते. शार्क माशाचा अन्न म्हणून उपयोग करतात. तिसरा आहे याक. याकचा उपयोग शेतनांगरणीसाठी वाहतुकीसाठी होतो. याकपासून मांस, दूध व दुधापासून चीज, लोणी मिळते. चौथं पाहूया, मेंढी. मेंढीपासून लोकर, मांस व दूध मिळते. मेंढीच्या लेंड्यांपासून लेंडी खत बनते. गांडूळ. पाचवा आहे, गांडूळ शेतातील माती भुसभुशीत करते. गांडुळाच्या सहाय्याने कचऱ्यापासून गांडूळ खत बनवले जाते. सहावा आहे कुत्रा. कुत्रा मालकाच्या घराचे व मालमत्तेचे रक्षण करतो. कुत्र्याचा सैन्यात, मनोरंजनासाठी आणि वैद्यकीय संशोधनात उपयोग होतो. सातवा आहे शिंपले. शिंपल्यापासून हस्तकलेच्या शोभेच्या वस्तू तयार करतात. औषध उद्योगात वापर केला जातो. काही शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. आठवा आहे घोडा. घोड्याचा वाहतुकीसाठी सैन्य दलात व पोलीस दलात वापर केला जातो. नववा आहे उंदीर. उंदीर हा उपद्रवी प्राणी आहे. उंदीर अन्नधान्याची नासाडी व प्लेग सारख्या रोगाचा प्रसार करतात. आता पाहूया आपण पुढचं प्रश्न, प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा. आता यामधील आपल्याला वनस्पतींचे उपयोग लिहायचे आहेत. पहिलं पाहूया आले. आले स्वयंपाकघरात तसेच औषध म्हणून वापरले जाते. दुसरं आहे आंबा. आंब्यापासून आमरस, जाम, लोणची, सरबत तयार होते. तिसरं आहे निलगिरी. निलगिरीपासून तेल बनवले जाते. त्याचा औषध म्हणून उपयोग होतो. निलगिरीच्या वृक्षाचे लाकूड उपयुक्त असते. खोडापासून कागद बनवतात. आता पाहूया पुढची वनस्पती बाभूळ. बाभळीच्याच पानांचा व शेंगांचा जनावरांना खाद्य म्हणून वापर केला जातो. बाभळीच्या खोडापासून डिंक मिळतो. बाभळीचे लाकूड बोट बांधणीसाठी वापरतात. आणि पाचवं साग. सागाच्या लाकडापासून फर्निचर बनवले जाते. आता पाहूया पुढची वनस्पती. त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पालक. पालकामध्ये अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात, म्हणून पालकाचे नियमित सेवन करणे फायद्याचे ठरते. पुढचा आहे कोरफड. कोरफड ही औषधी वनस्पती आहे. सौंदर्य प्रसाधनात कोरफडीचा उपयोग करतात. हळद. हळद ही स्वयंपाकघरात रोज वापरली जाते. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. तसेच सौंदर्य प्रसाधनातही हळद वापरतात. आता पाहूया आपण पुढचं तुळस. तुळस ही औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तुळशीपासून अनेक औषधे बनवली जातात. तुळशीच्या वाळलेल्या खोडापासून तुळशी माळा बनवतात. करंज. करंजाच्या वृक्षापासून तेल तयार करतात. आयुर्वेदिक औषध तयार करतात येतात. बायोडिझेलची निर्मिती ही करंजापासून करतात. आता पाहूया पुढची वनस्पती व त्याचा उपयोग. मोह. मोहाची फुले आणि बिया यापासून औषधे व इतर द्रव्य तयार करतात. मोहाच्या फुलापासून जॅम बनवतात. पुढचा आहे तुती. तुतीच्या झाडांचा व पानांचा उपयोग रेशीम उत्पादनासाठी होतो. तुतीची फळे ताज्या स्वरूपात किंवा सुकवून खाल्ली जातात. आता पाहूया पुढची वनस्पती कोणती आहे ते. द्राक्ष. द्राक्ष हे लोकप्रिय फळ आहे. द्राक्ष वाळवून त्याचे बेदाणे करतात. तसेच द्राक्षापासून औषधी द्राक्षासवही बनवतात.
ह्या होत्या आपल्या वनस्पती व त्यांचे उपयोग. आता पाहूया आपण पुढचा प्रश्न 5वा. यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? आता पाहूया. पहिलं साप. सापाला पाय नसल्याने तो सरपटत सरकतो. दुसरा आहे कासव. जमिनीवर राहणाऱ्या कासवांना पायावर नख्या असतात. पाण्यात राहणाऱ्या कासवांचे पुढचे पाय वल्ल्यासारखे अवयवात रूपांतरित झालेले असतात, त्यामुळे ते सहजपणे पोहू शकतात. तिसरा आहे कांगारू. कांगारू पायांच्या साहाय्याने उड्या मारत चालतात. गरुड. गरुड उंच आभाळात भरारी मारतो. सरडा. सरडा त्याच्या 4 नाजूक पायावर सरपटल्यासारखा चालतो. आता पुढचा आहे बेडूक. बेडकाच्या मागच्या पायांच्या बोटांना पडदे असतात. मागच्या 2 पायाच्या साहाय्याने तो पाण्यात पोहतो. जमिनीवर असताना मागच्या पायाच्या साहाय्याने तो लांब उडी मारू शकतो. डॉल्फिन. डॉल्फिन निमुळते शरीर आणि परांसारख्या अवयवाच्या साहाय्याने पाण्यात पोहू शकतो. तो पाण्याबाहेर उडी मारून येतो. रॅटल साप. रॅटल साप वेगाने हालचाल करीत वाळूवरून जातो. मुंगी. मुंगी 6 पायांच्या मदतीने तुरुतुरु चालते. नाकतोडा. नाकतोडा पंखांच्या साहाय्याने उड्डाण करतो. मागच्या पायांमुळे तो मीटरभर लांब उडी मारू शकतो. हे होते आपले प्राण्यांची वैशिष्ट्ये. आता पाहूया पुढचा प्राणी. गांडूळ. गांडूळ आपल्या शरीराची वळवळी हालचाल स्नायूंद्वारे व उपचर्माद्वारे करतो. गुलमोहर. गुलमोहराच्या पर्णिका दिवसा सूर्यप्रकाशात आडव्या व ताठ असतात, मात्र रात्र झाल्यावर त्या मिटतात व उभ्या होतात. रताळ्याचा वेल. रताळ्याच्या वेलाचे खोड नाजूक असल्याने ते जमिनीवर किंवा आधाराला पसरत जाते. आता पाहूया प्रश्न 6वा, हा शेवटचा आहे. सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा अपायकारक कसे आहेत याविषयी सविस्तर माहिती लिहा. शेती कामासाठी व वाहतुकीसाठी बैल, घोडा, दूध देणारे गाई म्हशी, मांस देणारे बोकड, कोंबडी, घरातले सवंगडी कुत्रा, मांजर हे सारे प्राणी आपल्याला उपयुक्त आहे. हे प्राण्यांची उपयुक्तता यामध्ये लिहायचं. आता पाहूया. डास, माशा, पिसवा, उवा असे परजीवी कीटक रोगराई पसरवतात. काहींमुळे त्वचा विकार होतात. उंदीर, घुशी अन्नधान्याची नासाडी करतात. साप, विंचू असे विषारी प्राणी प्राणघातक ठरू शकतात. जंगलातील बिबटे, हत्ती किंवा माकडे नजीकच्या मानवी वस्तीत गेल्यामुळे संघर्ष घडतात. आता पुढचं. आपल्या रोजच्या खाण्यात समावेश असणारे भात, भाकरी, पोळी, भाजी, कडधान्याची आमटी, वरण, फळे हे सर्वच वनस्पतीपासून मिळते. आपल्याला फळे, फुले वनस्पती देतात आणि अळू सारख्या वनस्पतींना स्पर्श केल्यास खाज सुटते. कण्हेरी व घाणेरी या वनस्पती उग्र वासामुळे नकोशा असतात. धोत्र्यासारख्या वनस्पती विषारी असतात. शेवाळ आणि जलपर्णीची पाण्यात अतिरेकी वाढ झाल्यास जलसाठे दूषित होतात. गाजर, गवत, अमरवेल आणि तण शेतीसाठी अपायकारक ठरते. अशा प्रकारे तुम्हाला वनस्पतींचे उपयोग आणि वनस्पती अपायकारक कशा असतात हे आणि प्राणी आणि त्यांचे उपयोग व ते अपायकारक कसे असतात याचं उत्तर सविस्तर लिहायचं आहे. चला तर मग येथेच थांबू. परत भेटू नवीन स्वाध्यायात. तोपर्यंत धन्यवाद.